हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला उट्टीचा दिवस दुसरा आहे आणि चला सकाळ झाली, आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालेत सर्व। आता आम्ही आत्ता इथनं निघू बॅग वगैरे घेऊन डायरेक्ट सर्व फिरून कुन्नूर वगैरे फिरून मग स्टेशनला जाऊ, कारण स्टेशनवरून आपली रात्री ट्रेन आहे तिरुपतीसाठी। तर चला निघूया, सर्व लोक रेडी झाले तिथं। बॅगे बिगे सर्व काढल्या बाहेर। चला संगीत चालू आहे, आपण तिरुपतीला जाऊ नंतर कसं चला निघा, चला निघू आपण थोड्या टायमात। आता जाऊ जरा काहीतरी शॉपिंग करू, भूक लागली का नाश्ता पण नाही केला, नाश्ता वगैरे करू। इथं गाड्या तरी किती चालतात ना, किंवा मेन हायवे वाटतं। जाऊ आता कुन्नूरला, कुन्नूरला मस्त बघण्यासारखं आहे। तुम्ही इथं बसला तिथं वाट बघता ना सगळी, बॅगी बिगी बाहेर काढल्या आता बसवायला बोलवासाठी येतो आम्ही, तर तिथून सामान घेऊन। चला, अरे बापरे आज थंडी आहे, पण आज थोडा सूर्य पण निघलेला तर कसं जरा बरं वाटतं। आणि आम्हाला आता थंडीची सवय, सूर्य आला थंडीची सवय पण झाली। तर चला निघताना भेटूया। आलो आम्ही आता बाजारात। हे त्याला दाखव, पहिले त्याला दाखव आतमध्ये नेऊन, जरा इथं सामान वगैरे घेऊ। पावती दे त्याला, पाण्याचा बाटला नाही इथं, बाटल्या भेटत ना बिस्लरीच्या, म्हणून आम्ही असे मोठे मोठे नेलते आणि मग छोटे छोटे याच्यामध्ये टाकून पिला पाणी। जरा आपण बिस्किट वगैरे घेऊ आता। ये घे ना, ये कुठे बिस्किट घेऊ, कुठं होता हे, हा घेऊ। आणि एक जिम जाम घेऊ, जिम जाम 2 घेऊ। अजून ये घे, असं काहीतरी सुपर मार्केट इथं सामान घेतलंय। जाऊ जरा चाय वगैरे पिऊ। आता क्लायमेट मस्त जरा, नाश्ता आलेला आपला, डोसा खाऊ, नाश्ता करू ना मग निघू आपण। चांगला आहे ना, जबरदस्त नाश्ता करू आणि मला काही डोसा पण लय मोठा आहे, 3 भाकरी होत्या और मोठा डोसा। टेन्शन नाही ना, चला नाश्ता केल्यावर भेटूया आपण। नाश्ता करून झाला आहे, तर आता जाऊ तिथे कॉफी पिऊ आणि मग लगेच आपली बस येईलच तेवढं, मग निघून जाऊ। आजचा क्लायमेट मस्त आहे, हां जास्त थंडी पण लागत नाही। आपली पब्लिक चालले सगळी इथं, हॉटेल मस्त मस्त आहे। तर आता टॉय ट्रेनचं आपल्याला काय भेटणार नाही, टॉय ट्रेन असते तर मजा आली असती, कारण पूर्ण घाटामध्ये फिरू फिरून ना मजा आली असते टॉय ट्रेनमध्ये। बघू कसं ॲडजस्ट करून कसं करू। तुम्ही कोणी येते मग
मला नाही माहिती. जो बघा तुमच्याकडे नक्की जातो. बॅगा आणल्या ना खाली. हा म्हणजे बॅगा तुम्ही आणल्या का सर? चला बॅगा घेऊन बोलले का बस चला. काय बोलता काय बस आले आता बसमध्ये बसू आणि जाऊ फटाफट. चल पुढं. नाही चला आलो आपण आता. ब्रिज कसला बनले बा खालती खाई आहे पुरं. हे तुटला केला मग नाही ना. आपण आता इथे सीन बघा काय जबरदस्त दिसतोय. पूर्ण सिटी व्ह्यू दिसतोय इथे. मला वाटतं एक कन्नूर सिटी असेल. आजचं वेदर एकदम क्लिअर त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर व्ह्यू दिसतो. फॉग वगैरे आलेला आहे. तिथे वाटून पराचा इथं फोटोज वगैरे काढून झालेत आपले. तर आपण जरा इथं मध्ये बघू काय दिसतं काय नाही. पूर्ण सिटीचा व्ह्यू आपण देतो. चार्जेस आहेत का त्याचे काय? चला दुर्बीनने आपण बघितलं काय काय दिसत नाही बरोबर. बाकी इथे काय खालच्या साईडला आहे काहीतरी. जाऊ का नको जाऊ. चला बाकी काय नाही. चला खालती जाऊन बघू जरा. इथे काय पैसे कोणला खायला चालून घ्या बा. हा ये घेतं का फ्रीजवर चिपकायला काम येतील ना. जाऊ नाही भारीत द्यायला भारीत. जे एकदम चल अरे कॉटेज अच्छे कॉटेज हे कॉटेज बनवलं राहायला. हे मला वाटतं इथं राहून देत असतील. नाही तर बरोबर नाही ना. सेमच तर फोटो आहेत. फोटो फोटो चला बस चला चला मग चला चला. टाइमपास करू आपण तिथं आदियोगीच्या इथं. चला एक पॉईंट झाला आपला. कॉटेज वगैरे आहेत तिथं. तुम्हाला पाहिजे असतील तर 700 मध्ये 24 आवर्ससाठी. चला बघा तुम्ही उतराच नाही खाली. बघूनच ज्या त्या बघायला काय सुस्ती आली थोडीशी. एक झोप काढतोय. काढा काढा झोपा काढा. एक झोप काढतो बोलते सुस्ती गेली. चला हा ये ना. आलो आपण सेकंड पॉइंट वर. ना इकडून कुठून चाललो कोपऱ्यांशा. आठवण घेतो तुझी माग. चल रे चला सेकंड पॉइंट आहे. भरपूर लांब चालत जायला लागल्या. आला इथं कॉटेज बिटेज आहेच. हनीमूनचा प्लेस तर काय इथं फक्त लुटमारीच्या कामात. आलो आपण सेकंड पॉइंटवर. सीम पार्क म्हणून आहे काहीतरी. आता जाऊन बघू. इथे एंट्री काय 75 रुपीज काहीतरी एंट्री. काय एंट्री तिकीट आहे.
प्री वेडिंग शूट 5,000 सर्व ते करतील. चला तिकीट वगैरे काढलेलं आपण. इथून पक्षी बाय हो. गार्डन मेंटेन भारी केले हा ना. जबरदस्त मेंटेन केलं गार्डन. प्रॉपर कटिंग. इकडे या. इथून ना हो मग तिकडून तसा निघू ना त्या साईडला. फोटोशूटला लय भारी लोकेशन. एक चहापत्ती आहे का शोची झाडा. एकदम सुंदर गार्डन आहे. मेंटेन केलेला मस्त. मोठा पण 25 रुपये बोट असतो. 25 रुपये विकला तो खाली काढायचा. स्कॅनर बिनर कसला लिहिला कुठे बघू ना. रुद्राक्ष तसं सिस्टम करून ठेवले सर्व बघायला भेटेल. टेन्शन आता तू बघ. बरोबर बघू चला. चारायला भारी परत बाबा. भारी पडणार. चला तर येईल मस्त. गार्डनची नॅचरल हवा खाऊ ना जरा. कुठं वाचते येतो तसा. रानांची कोंबडी आणली असेल ताई. कोंबडी वगैरे काय नाही. लावऱ्या वगैरे असतील नाही तर. कोंबडी वगैरे काय नाही. अशीच आहे ती. नाही सरळ सरळ लाव ना. सकाळी सरळ आहे ना रस्ता. लय लांब झाली. चला बाबा तिथं ओरिजिनल ऑक्सिजन भेटेल नाही तर. चला हे सर्व इथं काहीतरी कुंड्या वगैरे लावलेल्या आहेत मस्त मस्त. तर जाऊया आता. अजून काय काय आहे पुढे बघू. उल्हासनगरला हो काय. सर्व गार्डन खूप मोठा गार्डन आहे. ये इकडून नुसता गार्डनच इकडं पण आहे मस्त. इथं कॉटेज बिटेज होणार बघ. इथं पिक्चरची शूटिंग, वेब सिरीजची शूटिंग, प्री वेडिंग शूटिंग सर्व होते. जर तुम्हाला कोणाला करायची असेल तर संपर्क साधा. स्क्रीनवर नंबर देऊन ठेवतो. याचा खर्च तुम्ही करा आमचा. आज मोसम भारी आहे. थंडी नाही लागा. आता सवय झाली आम्हाला. 18 तिथं होता निलगिरीला. ही कसली फुलं जासून द्यायची किती. कोणती हो ना. त्याला काय करशील. तर चला बघू आता कसं काय. इथं गार्डनच जास्त आहे ना. तरी आपण रोज गार्डनला नाही गेलो. तिथं कोटीला तिथं जायला पाहिजे ना. काय जबरदस्त दिसतं बघा फुलं. जबरदस्त जबरदस्त फुलं. कुठला खान. हा हा मग कुठं. हा राणा. फोटोशूट चालू इथं. अरे भोलेनाथ. सर्व गार्डन गार्डन. दिल गार्डन गार्डन हो गया. अरे बाबा पडायचं काय. ते बोटिंग कुठे इथं आहे ना. बोटिंग करायची आपल्याला.
नाही रुद्राक्षाचा झाड कुठे बोलतो बघतो जरा दिसतं का असेल ना नाही तर आपल्याला रुद्राक्षाचं झाड बघायला नेपाळला जायला लागेल कुठनं चालतं इथनं इथून जाऊ मला वाटतं तेव्हा तिथं खालती दिसतं काहीतरी झाडा बघ जंगली फुलं आहेत काही चला गार्डन फिरू आपण अजून पुढे जाऊन बोटिंग पण आहे तिथं बोटिंग वगैरे करू आणि मग अजून तुम्हाला दाखवतो कसं काय तर भेटू पुढे जाऊन खूप मोठा गार्डन आहे तर कसा काय होतं पुढे जाऊन बघू आहेत आपले सर्व मेंबर इथंच आहेत 2 जण बसमध्ये बसलेत बाकी चला तुम्ही या मी तुम्हाला दाखवतो इथे एक गार्डनसुद्धा आहे लहान मुलांसाठी बघू इथे जाऊन कसा काय एक्सपिरियन्स भेटतो अजून बोटिंग कुठे आपल्याला बघायचं समोर ते दाखवलं तिथे बोट हाऊस म्हणून तर बघू तिथे जाऊन हे झोक्यावर बसू का तू दादा बसतो यो परशीला खाली उठताना डायरेक्ट अरे वाकडा उंडा का होतं ते समजा पुरालो अरे बाबा यो जास्ती वरती रे झोका एका खेळलो आपण आता लय भीती वाटते आपण कधी बसत नाही ना हे बोटिंग कुठं आहे पण अच्छा इथे आहे का चल बोटिंग करू आणि मग निघू अरे जाम मोठा मस्त आहे बनवलेला आहे हे निलगिरीच्या दारात ना निलगिरीच्या दारात जायचं जाम मोठे मोठे कुठली ही आहेत का ही निलगिरीची दारात ती नाही तसं दादा बोलतो चले ना इकडे बोटिंगचे तर पहिले बोटिंगचं काय असेल तिकीट आपण काढू किंवा बोटिंगला जाऊ त्या साईडला चिंबारीची झाडं बघा किती मोठे मोठे आहेत एक बांबू 30-40 फूट एवढा उंच आहे चला बोटिंग करू आता गोलीच काय मला काहीतरी वास गार्डन बरोबर नाही बोटिंग बंद आहे वाटतं इथं पण कुठं चालू एवढंच फिरायचं का चला बोटिंग फिरा चला जाऊ ना तिकीट पण घ्यायला लागेल वाटतं थांब ना बोटिंग करू ना बोटिंग करा बोटिंग बंद आहे पॅडलक And then these, look at this plant. अरे इथून तर गेलो ना आपण नाही चल इकडून जाऊन बघू सफाई विफाई पण करताना व्यवस्थित तर बघू शकता सर्व इथं फुलझाड आहेत डिफरंट टाईपचे झाड आहेत सर्व या साईडला पण तुम्ही बघू शकता तर खूप प्रकारचे झाड आहेत बरं आज पाऊस नाही पाऊस असता पूर्ण वाट लागली असते पूर्ण वेदर क्लिअर त्याच्यामुळे आपण चांगलं फिरू शकतो जर पाऊस पडला असता ना तर पूर्ण वाट लागली असते तर झालं लगभग एवढंच आहे इथं फक्त थोडं तिथपर्यंत जायचं आहे त्यानंतर मग नेक्स्ट पॉईंटला तिथे काय ते नाव पण नाव दाखवलं उभं जाऊ का रोज उभं येतं कधी यांना आम्ही बँगलोरला गेलो ना तिथे पण खूप मोठा गार्डन होता चिल्ड्रन्स पार्क असं नाव लिहिलेलं आहे ते
आणि सर्व फुल झाडं सर्व मोठे डिफरंट टाईपचे झाडं आणि जुनी झाडं पण आहेत. ते फोटो वगैरे पण काढतात ते एकदम मस्त. हे सर्व शूटिंग लोकेशन आहे. तर कोणाला शूटिंग करायचं असेल, प्री वेडिंग शूट, कोणता सिरियल शूट इथे करतात. त्यासाठीच हा गार्डन बनवलेला आहे पूर्ण. भरपूर मोठा गार्डन आहे. दाखवत बसलो तर आपला व्हिडिओ 2 घंटे जाईल. त्याच्यामुळे बस करू. आता जाऊ आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनवर. बघू कसं काय ते. झाडांचा हत्ती बनवलेला आहे. त्यानंतर इथं असे सायकल ठेवले, तिला डेकोरेट करून व्यवस्थित असे फुलं बिलं खायला लावलेली. आणि इकडे कार पण आहे. कार दाखवा, कार इथं. हे बाई फुलं पण तिथे भारी दिसतात. हां बघा ना, पूर्ण एक गुच्छा म्हणून दिसत फुलांचा. असं वाटतं तारांची कार बनवली. क्रिएटिव्हिटी भारी आहे. जुन्या जमान्यांची गाडी होती, जुन्या जमान्यांची तशी गाडी बनवलेली. झाड तरी कसला किती मोठा होता. पूर्ण झाडकेचं बनवलेलं आहे. एंट्री आहे मस्त आहे. बनवलेलं आहे भारी. म्हणजे फक्त टुरिस्ट लोकांसाठी बनवलेलं आहे. किती मोठा आहे भाई. तिथून आपण इथून आलो आणि इथं एवढा मोठा अजून पुढे. मस्त बनवलं ना गोबा. चला आहे मस्त. अरे आपली थकली आपली इथंच आहे का? आम्ही पण आहे इथं. इथून दिसत नाही आतमधनं. दिसतोय ना. अरे बाबा थकलो गार्डन फिरून. हो कमल आलेला नाही पण मासत हे बा भरपूर मासत. मले नाही मंगरू हे नाही वेगळीच जाते कुठे तरी. काल मासत जबरदस्त. हे तेव्हा तिकडं पण मोठं होते बा. हे ना खायला टाकत असतील ना, पडलेलं ते. बोटिंगला मजा नाही. छोटा राईड आहे. चला एक्झिट मारू आता. बस झाला. कुठे कुठून थकलो. भूक लागला. हे मासे भरपूर होतं नाही त्याच्यामध्ये. किंवा आपला टिटवाला सारखा बनवलेला. हे बघ शार्क. भरपूर मासे. तो कसा गोल्ड फिश ना. भरपूर मासे. अख्खा तला माशा भरलेला वाटतं. बोटिंग केली असती. अरे बोटिंग चालू आहे. मजा आली असते यार. नाही 2-4 उचलला असतो. काला मासा थोडी येते. काय काला मासे आहेत ना मला. अरे काला मासा चपटा असतं. तुला नॉलेज खाऊ कमी कुठल्या. तुला नॉलेज थोडा कमी वाटतं मला. अरे ते फिश टँक मध्ये सोडतात ते मासत ते. त्यांचं कटलं फुला बघ. ही सुकली फुला बघ पूर्ण. चला पाच झाला. एन्जॉय सीन पार्क. चला जाऊया. ह्याच्यात पण मासे करतात. हे बघ बोटिंग इथपर्यंत येतं पूर्ण. हे बघ जायला पाहिजे होता. 5 मासाचा. कोण नसेल कोणला छत्री असेल कोणची बा. इथे बघा बघू शकता काय काय प्रत्येक देशाचा इथे बनवलं बघा. जसं आफ्रिका,
इथे साऊथ अमेरिका, नॉर्थ अमेरिका आहे, युरोप आहे, एशिया खंड, प्रत्येक खंड बनवले 7 खंड, 1 2 3 4 5 6 7. 308. हे ऑस्ट्रेलिया. सर्वात मोठा एशियाच आहे. हे सर्व खंड बनवलेले आहेत बघ इथं. वर्ल्ड मॅप. हे अटलांटिका पण इथं, अंटार्क्टिका. आता गरम व्हायला लागलं इथं, जाम ऊन आहे, पण मजा येते फिरायला. ग्लास हाऊस आहे इथे एक, ग्लास हाऊस पण बघून घेऊ. मागचे 1.5 तास झाला आम्ही फिरतोय फक्त गार्डनच. असं काहीतरी आहे ग्लास हाऊस. त्याच्यामध्ये सर्व हे झाडं लावलेली. ही झाड किती भारी बघ. मस्त मेंटेन करून ठेवलं, सगळं सेव करून ठेवलं मस्त. ही रंगीबिरंगी किती मस्त वाटतं बघायला. आपल्या इथे असं असतं झाडं तोडून फेकली असते. इकडे असं नाही, इकडे डिसिप्लिन आहे लोकांमध्ये. चला तुम्हाला माहिती दाखवतो. बघू, दाखव कोण आहे. आईचा व्हिडिओ कॉल आलाय. गार्डन फिरायला आता. मायो ये बघ इकडे, बघ हे बघ. काय करते. लिपस्टिक लावले का. पुसली. आपली जी मोठी खरुदाई असते ना ती आहे डिफरंट, रेड कलरची. पण शेकरू बोलतात तिला. इथे दिसते का नाही दिसते का माहिती. शेकरू या बघ प्रेम बघ काहीतरी खाते वाटतं ती. चला आपण एक्झिट करू आता, पण नेक्स्ट लोकेशनवर जाऊन भेटूया. जाम थकलो, भूक पण लागायला लागली. बरोबर झाला त्या साईडला एक्झिट, इकडून जाऊ. एवढा मोठा गार्डन आहे ना, तुम्ही जेवढं फिराल तेवढं कमीच आहे. आम्ही 2 तास झाले फिरतोय, तरी आमचा अर्धाहून फिरण्यात झाला. अजून फिरून कंटाळा लागला. आता आम्ही खाली उतरतोय घाट. तुम्ही इथं व्ह्यू बघा. एवढ्या वरती खूप मोठं जंगल आहे. अख्खा जंगलात फंचा जाईल. इथं कोण काढायला पण येत नसेल. खाली उतरलो आपण आता. या हॉटेलमध्ये थांबलो जेवायला. इथे जेवू आणि मग जाऊ पुढे. भूक लागली जाम. चला ना. किती पडत समजा ना. गणपती बाप्पा मोरया. इथं बसू जेवू. बघू. लाशीत मजाक चालू आहे ना आपली. झोपायला लागली जाम. तोंड धुतो. आपण शेजवान फ्राईड राईस मागवले. दादाने स्पेशल झाले आणि लेमन सोडा वगैरे घेतलेला. तर जेवू. आणि असं काय आपलं हॉटेल आहे. असं काय आपलं हॉटेल आहे. जेवून घ्या, नंतर भेटू. चला जेवून घ्या फटाफट.
दादाने मागवले स्पेशल थाली. त्याच्यामध्ये काय काय आयटम आहे, तर सांबार आहे, ते 2 काहीतरी आयटम आहेत. तो स्वीटमध्ये भोंड्या हे आणि हे सर्व आयटम असतात. आपण मागवले राईस, लेमन ज्यूस. जेवून घ्या पण सांगू. हॉटेल तर चांगलं आहे, जाम रिव्ह्यूली भारी येतं. जेवण वगैरे झालं आहे आपलं. आता बघू नेक्स्ट लोकेशन काय कुठं नाही जात. टेस्टी जेवण होतं. हॉटेलचे रिव्ह्यू पण छान होते. ते रिव्ह्यू बघून आम्ही बाहेर पार्किंग किती मोठी वा. नेक्स्ट लोकेशनला जाऊन भेटू. चला आपण पोचलो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनवर. आदि योगी तुम्हाला दाखवतो काय आहे ते. खूप लांब चालत जायचं आहे. इकडे आपल्या पार्किंग मागच्या साईडला आणि इथनं चालत आपण जाऊया पुढे. जाम गर्दी. हा निलगिरीचा डोंगर बघा, त्याला बोलतात निलगिरी पर्वतरांग. वरती पूर्ण पाऊस पडतो, धुका काही दिसत पण नाही. चला मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो फर्स्ट व्ह्यू काय आहे, कशा प्रकारे येते. इथे सर्व योगा वगैरे त्याचं आहे. पहिले बघा पुढे जाऊन प्रॉपर व्ह्यू दाखवतो. दिसते मोठं, मन प्रसन्न झालं बघून. एवढी सुंदर. आणि इकडे काहीतरी कॅन्टीन सारखं बनवलेलं, नाश्ता वगैरे करायचा असेल कोणाला तर. मला वाटतं पब्लिक थांबलीच फक्त लाईट शो बघायला. त्यांच्या मूर्तीवरती लाईट शो करतात ना, 7 वाजता काहीतरी होईल स्टार्ट. तो एकदम बघण्यासारखा आहे. ते डोंगर बघा, डोंगरावर या साईडला ऊन आहे, या साईडला ऊन आहे डोंगरावर, आणि या साईडला काहीच दिसत नाही, पुरा धुका. पुढे गेले वाटतं. चला आपण मग तिकडे जाऊ आणि जवळला जाऊन बघू काय ते. आलो आपण जवळ. मला जवळ ऊन पण आला, पाऊस थांबला आहे. सर्व साईडनं पूर्ण माउंटन्स आहेत. तिकडे तर पूर्ण ढाकूनच गेले. तो मध्ये वॉटरफॉल पण आहे, या साईडला वॉटरफॉल आहे, तो पण ढाकून गेला पूर्ण. तिकडे डोंगर ढग उतरले पूर्ण खाली. पूर्ण तिथं ढग उतरले खाली त्या साईडला. या साईडला इंद्रधनुष्य. वाव, काय जबरदस्त दिसते. तिकडे महादेव, माउंटन्स, त्यासोबत रेनबो. तिकडे असं वाटतं पूर्ण बर्फ पडले. काय जबरदस्त नजारा. आल्यावर एकदम असा प्रसन्न वाटतं. रेनबो पण गेला. छान आहे इथं. आता 2-4 फोटोज काढू आणि निघू. आपले उलटन सर्व फोटो काढतो तिथं. आणि लास्टला काय कर माहिती का, थोडंसं आतून पुढे माझ्या बॅकग्राऊंडला गेलो ना, मी आजोडीला लागे, मग शंकराची मूर्ती दिसली पाहिजे. म्हणजे मंदिर पण एक. चल दर्शन घे. चल पाय पडून. रेनबो पुरा आला बघ. तो काय पूर्ण आला ना आता, मग अर्धा होता ना.
चला दर्शन घेऊ आपण पहिले मंदिर पण शंकराचं. बम बम बोले बोले बोले. दादा दोन रेनबो आले आता तर. एक तिथे आहे, एक तिकडे थोडा लाईट आहे. एक 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 प्लेट जॉईन करून पूर्ण मूर्ती तयार केली तिने. ही रुद्राक्षाची माल बघ आले किती जाड आहे बघ. किती रुद्राक्ष घेऊन बनवलेत. ओरिजिनल रुद्राक्ष किती जाड आणि किती फजरे रुद्राक्ष आहेत. कम से कम हजारो रुद्राक्ष असतील या महिन्यामध्ये. खूप प्रसन्न वाटतं ते. फर्स्ट टाइम मी असं कुठं आलं असं बघितलं ना ते कशी मला ऊर्जा निर्माण होते. बोले ना बॅक साईड फिनिशिंग काय आहे बघा. बॅक साईड बघा फिनिशिंग एवढी जबरदस्त दिलेली ना. आणि खूप मोठी मूर्ती आहे. कम से कम नाही ना तरी 50-60 माळ्याची बिल्डिंग बसेल एवढी मोठी मूर्ती आहे. एरिया खूप छान आहे. दहीपुरे घेतले आपण आणि कॉफी वगैरे घेऊन हा खाऊन खावा द्यायचं. कॉफी पण देतो लगेच. हो मग दहीपुरी घेतले. अजून इथं आहे बरं पनीर टिक्का वगैरे पण आहे. पावभाजी आहे, डोसा आहे, उत्तप्पा आहे. खाऊ years ago, a being appeared in the upper regions of Himalayas. No one knew who he was, where he came from. The origins of this spectacular being were unknown.
some movement, he danced wildly. When intensity peaked, he became utterly still. People saw that he was experiencing dimensions that no one had ever known or able to fathom. His ecstasy and intensity allowed him to transcend his physical form. Witnessing an individual human in union with the cosmos, they called him a yogi, as he was the first one, the Adiyogi. When his stillness lasted for years on end, curious onlookers melted away. Only 7 seekers remained, as they could not tear themselves away from him. He transmitted the profound science of yoga in its full depth and dimension. He expounded 112 methods of attainment, offering his disciples access to the deepest innards of creation. Magnificent state of yoga, many mysteries of the created and the uncreated cascaded upon his unbridled wild hair.
its profundity and magnificence, a vision of the unfathomable mysteries of the universe, a most overwhelming vision the sages and Devi Parvati had ever witnessed. चला आता आपण बसतो ट्रेनमध्ये आणि इथून चौवाजता आपण तिरुपतीला. तर आजचा ब्लॉग इथं एंड करतो. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.